आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश. खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे पाण्याची होणार बचत. नाशिकच्या गोदावरी परिसरात गेल्या 24 तासांपासून पूर परिस्थिती. 2 दिवसांपासून गोदावरी नदीत 8400 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. बीडच्या छोटेवाडी गावच्या ग्रामसभेत गोंधळ. सरपंच पतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये राडा. पुणे जिल्हा परिषदेसमोर प्रहार अपंग क्रांतीचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी रस्ता अडवला. धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर. पावसामुळे 5 पैकी 4 पुलं पाण्याखाली. माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची विधानसभेची तयारी. शेवगाव पाथर्डीमधून लढण्याचे संकेत. पुण्यात उद्या ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाने दिला इशारा. तर 29 आणि 30 तारखेला पावसाचा जोर होणार कमी. मनसेकडून दादर प्रभादेवी परिसरात बॅनर. महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बॅनर. लक्ष्मण हाकेंचं ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंची यात्रा. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन. लालबागमध्ये भाजपकडून दहीहंडी सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस उपस्थित राहणार. पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सरकारला विनंती. राज्य सरकारला केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत सल्ला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.